नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा आमचा दिवस खूप छान गेला आणि तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपल्या दिवसाची सुरुवात झाली देवपूजेने। सकाळी उठून आम्ही सगळ्यांनी शांतपणे देवपूजा करून घेतली। मन प्रसन्न झालं आणि दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह झाली। आणि त्यानंतर मी तुम्हाला जे आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जर डिटेल्समध्ये आपलं गार्डन पाहायचं असेल तेच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर आम्ही मस्त गरमागरम चहा घेतला। चहा घेता थोड्या गप्पा मारल्या आणि मग ठरवलं की आज आपण गार्डनमध्ये फेरफटका मारूया। तर चला आता तुम्हाला घेऊन जाते आपल्या गार्डनमध्ये। तुम्ही पाहू शकतात आधी आमचं गार्डन खूप वेगळं दिसत होतं आणि आता खूप बदल झालेला आहे। आता आम्ही गार्डनला कंपाऊंड करून घेतलं आहे, त्यामुळे खूप नीटनेटकं आणि सुरक्षित झालंय। जर तुम्ही आमचे जुने व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। पण कंपाऊंड करताना काही झाडं खराब झाली, खूप वाईट वाटलं, पण काय हरकत नाही, आपण पुन्हा नवीन झाडं लावणार आहोत। आता आपण पाहणार आहोत गार्डनमध्ये कोणते कोणते झाडं आहेत। जांभळीचं झाड आहे, जांभळीच्या झाडाला छान असा मोहर पण आलेला आहे। काल मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि काही दिवसांनी आता जांभळं पण लागणार। त्यानंतर इथे लिंबाचं पण एक झाड आहे, छोटंच आहे, त्याला 1-2 लिंब लागलेले आहेत। आणि त्यानंतर हे जास्वंदाचं, ऊस, बेलाचं झाड, स्वास्तिकचं झाड, आंब्याचे झाडं। आंबा हा केसर आंबा आहे आणि त्याला भरपूर असे आंबे लागलेले आहेत। आणि इथे 3 आंब्याचे झाडं आहेत, ते तिन्ही केसरच आंबा आहे। आणि चिकूचं झाड आहे, त्याला पण चिकू लागलेत। आणि पेरूचं तर काही सीझन नाही आहे, तरी पण छोटे छोटे पेरू त्याला लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात पुढे येतात थोडं। आणि हे पाहू शकतात आंबे असे लागलेले आहेत। आणि खास म्हणजे आंबे आणि चिकू झाडाला लागले आहेत आणि खूप छान वाटते। आपल्याकडे कडीपत्त्याचं पण झाड आहे। आधी आपण केळीची झाडं लावले होते, पण ते खराब झाले। आता पुन्हा छोटे छोटे रोपं आले आहेत, त्यामुळे पुन्हा नवीन सुरुवात झालेली आहे। आता आम्ही ठरवलं की अजून खूप झाडं लावायची आणि आपल्या गार्डनला अजून सुंदर बनवायचं। वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं झाड घराच्या ईशान्य दिशेला लावलं तर खूप शुभ मानलं जातं। आंब्याचं झाड हे दक्षिण किंवा पश्चिम बाजूला लावलं तर चांगलं असतं। जास्वंद आणि फुलझाड पूर्व आणि उत्तर दिशेला लावली तर सकारात्मक ऊर्जा मिळते। कढीपत्ता आणि लिंबाचं झाड घराजवळ लावणं फायदेशीर असतं। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तूनुसार काटेरी झाडं घराजवळ लावू नयेत, म्हणून आता आम्ही प्लॅन केलंय की तुळस, लिंबू, फुलझाडं आणि अजून काही फळझाडं लावणार आहोत। आपलं गार्डन अजून सुंदर आणि पॉझिटिव्ह बनणार आहे। आधीपेक्षा खूप फरक जाणवतोय। कंपाऊंड केल्यामुळे गार्डनला एक वेगळा लुक आला आहे आणि सगळं खूप नीटनेटकं दिसतंय। आता आम्ही गार्डनमध्ये रोज थोडा वेळ घालवतो। झाडाला पाणी घालणं, साफसफाई करणं, नवीन रोपं लावणं हे सगळं करताना खूप छान वाटतंय। गार्डनमध्ये बसलं की मन खूप शांत होतं। नैसर्गिक हवा, हिरवळ सगळं एकदम फ्रेश वाटतं। आणि हे पाहू शकतात चिकू आता एवढे लागलेले आहेत, फार काही लागलेले नाही आहेत, थोडेफारच आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाला योग्य वेळी पाणी देणं। सकाळी किंवा संध्याकाळी पाणी दिलं तर झाडासाठी खूप चांगलं असतं। तसंच प्रत्येक झाडाला रोज पाणी देणं गरजेचं नसतं। काही झाडांना कमी पाणी लागतं, काहींना जास्त, त्यामुळे ओकून पाणी द्यावे। माती पण खूप महत्त्वाची असते। जर माती सॉफ्ट आणि पोषक असेल तर झाडं छान वाढतात। यानंतर आम्ही ठरवलं की आज आपण बाहेर जेवायला जायचं। मग आम्ही सगळे गेलो हॉटेलमध्ये। तिथं खूप शांत वातावरण होतं, कारण आम्ही लवकर गेलो होतो। आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो ना, तिथलं वातावरण खूप छान आणि शांत होतं। सगळं खूप स्वच्छ नीटनेटकं होतं। बसायला कम्फर्टेबल जागा होती, त्यामुळे खूप रिलॅक्स वाटत होतं। आणखीन एक खास गोष्ट म्हणजे मुलांसाठी खेळायला छोटीशी घसरगुंडी आणि स्पेस होता, म्हणून लहान मुलांना पण मज्जा येते। आणि आम्ही छानपैकी असं जेवण केलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण खूप फ्रेश आणि टेस्टी होते। तिथे फॅमिलीसोबत जायला खूप छान वाटलं। स्टार्टरमध्ये आम्ही इथं मसाला पापड आणि फिंगर चिप्स घेतलं होतं। लवकर गेल्यामुळे इथे हॉटेलमध्ये कोणी नव्हतं आलेलं आणि मस्त असं एन्जॉय केलं आम्ही आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होते। जेवणामध्ये आम्ही पनीर मसाला घेतला आणि डाळ फ्राय घेतलं। त्यानंतर त्याच्यासोबत आम्ही बटर नान, तंदुरी रोटी आणि जिरा राईस घेतलं। खूप छान आणि टेस्टी जेवण होतं। मस्त असं जेवण झाल्यावर आम्ही घरी आलोत आणि येताना फेवरेट असं आईस्क्रीम घेऊन आलोत सोबत। आजचा दिवस खूप खास होता। गार्डनमध्ये वेळ घालवणं, फॅमिलीसोबत मुमेंट्स खूप छान वाटलं। तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल, तुमचा सपोर्ट असेल तर आपण अजून छान छान व्हिडिओ घेऊन येऊ शकतो। जर तुम्हाला असे डेली लाईफ ब्लॉग्स आवडते असतील तर आत्ताच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक पण करा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।